नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका या परीक्षेमध्ये येणारे बुद्धिमत्ता म्हणजेच रिझनिंग या विषयावरील काही महत्त्वाचे प्रश्न उत्तरे। जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि माझ्यासोबत तुम्ही पण प्रश्नांची उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न करा। चला तर मग आता आपण वेळ वाया न घालवता आपल्या व्हिडिओला सुरू करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे AZ, BY, CX, DW आणि आपले ऑप्शन खाली दिलेले आहे। चला आता आपण या प्रश्नाला सोडूया। A नंतर B आला आहे, म्हणजेच A आफ्टर B, B आफ्टर C, C आफ्टर D, तर D आफ्टर E येणार। आणि आता दुसरा वर्ड जे आहे Z बिफोर Y येतो, Y बिफोर X येतो, X बिफोर W येतो, W बिफोर V येणार। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 EV। चला आता पुढचा प्रश्न पाहू। AB2, DE4, GH6, JK8, पुढची संख्या विचारलेली आहे। खाली आपले ऑप्शन दिलेले आहे। तर पहा आता या प्रश्नामध्ये AB2 दिलेला आहे, त्याच्यानंतर त्यांनी DE4 दिला आहे। AB च्या नंतर C येतो, त्यांनी इथे C काढलेला आहे, नंतर त्यांनी DE घेतलं, त्याच्यानंतर त्यांनी F इथे काढलेला आहे, नंतर त्यांनी GH घेतलं, H नंतर I येतो, त्यांनी I काढलेला आहे, JK घेतलेला आहे। आता इथे JK च्या नंतर L येतो, पण L आपण गाहाड करून त्याच्यानंतरची 2 पुढची संख्या लिहून घेऊ। काय येणार तर मग MN। आणि जे नंबरची सिरीज सुरू आहे ते पहा, 2 च्या नंतर 4 आहे, म्हणजेच 2 मध्ये 2 ॲड केले आहे, 4 च्या नंतर 6, 6 च्या नंतर 8। आता ही जी क्रमाने संख्या आहे ही 2 ने वाढत चाललेली आहे, म्हणजेच 8 च्या नंतर काय येणार तर 8 + 2 10। तर पहा अल्फाबेट येणार MN आणि नंबर येणार 10। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 MN10। कमेंट करून सांगा तुमचं पण उत्तर हेच आलं का। चला आता पुढचा प्रश्न पाहू। PQ ब्लँक्स, QP ब्लँक्स, PQ ब्लँक्स, QPQ आणि आपले ऑप्शन खाली दिलेले आहे। चला आता आपण या प्रश्नाचे उत्तर काढूया। तर पहा PQ नंतर ब्लँक्स आहे, नंतर पुन्हा QP लिहिला आहे, त्याच्यानंतर पुन्हा ब्लँक्स आहे, नंतर PQ आहे, नंतर ब्लँक्स आहे, नंतर QPQ आहे। आपल्याला या रिकाम्या जागा भरायच्या आहेत। तर सगळ्यात आधी आपण इथे कॉमन वर्ड पाहून घेऊ। तर पहा इथे PQ हे कॉमन आहे, इथे पण PQ कॉमन आहे आणि इथे पण PQ कॉमन आहे। आणि जे ब्लँक्स आहे तिथे पहा ही पहिली ब्लँक्समध्ये Q आहे फक्त दिलेला। आता आपण इथे रिकाम्या जागेत P भरला तर हा वर्ड पूर्ण होईल। आता पुढचा वर्ड पहा, P नंतर रिकामी जागा आहे, या रिकाम्या जागेत आपण Q भरला तर हा PQ वर्ड कंप्लीट होईल। आता पुढे पहा Q नंतर अजून एक ब्लँक्स दिलेली आहे, या जागेत आपण P लिहिला तर पुन्हा आपला हा वर्ड कंप्लीट होईल। तर आता आपली सिरीज काय होणार मग तर पहा PQ 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 PQ, म्हणजे ही पूर्ण PQ ची सिरीज कंप्लीट होणार आहे। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 PQP। चला आता पुढचा प्रश्न पाहू। जर हवेला पिवळे म्हटले, पिवळ्याला निळे म्हटले, निळ्याला आकाश म्हटले, आकाशाला लाल म्हटले, लालला पाणी म्हटले, पाण्याला गुलाबी म्हटले, तर निरभ्र आकाशाचा रंग कोणता। आणि खाली आपले ऑप्शन दिले आहे निळा, आकाश, पाणी, गुलाबी।
चला आता या प्रश्नाचे उत्तर काढूया. तर पहा, प्रश्न विचारला आहे की निरभ्र आकाशाचा रंग कोणता? आता निरभ आकाशाचा रंग म्हणजेच निळा येतो आणि या प्रश्नामध्ये निळ्याला आकाश म्हटलेले आहे. तर आपले उत्तर काय येईल? आणि आपले उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 निळा. चला आता पुढचा प्रश्न पाहू. 17, 25, 33, 41, 49, क्वेश्चन मार्क. या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणती संख्या येईल ही त्यांनी विचारलेली आहे. खाली आपले ऑप्शन दिलेले आहे. चला आता या प्रश्नाचे उत्तर काढूया. या इथे जे संख्या दिलेल्या आहेत त्यामधला आपल्याला आधी फरक काढायचा आहे. तर पहा, 17 आणि 25 मधला डिफरन्स कितीचा आहे? 25 आणि 33 मधला डिफरन्स कितीचा आहे? 33 आणि 41 मधला डिफरन्स कितीचा आहे? आणि 41 आणि 49 मधला डिफरन्स काढायचा आहे. तर पहा, 17 मध्ये किती ॲड केले तर 25 होतात? तर बघा, 17 मध्ये 8 ॲड केले तर 25 होतात. 25 मध्ये 8 ॲड केले तर 33 होतात. 33 मध्ये 8 ॲड केले तर 41 होतात. आणि 41 मध्ये 8 ॲड केले तर 49 होतात. आता 49 मध्ये 8 ॲड करा आणि ते होईल आपले उत्तर. तर पहा मग किती येणार? 49 + 8 = 57. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 57. चला आता पुढचा प्रश्न पाहू. स्नेहा म्हणाली, हा माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. तो व्यक्ती स्नेहाचा कोण आहे? आणि खाली ऑप्शन दिलेले आहे. मुलगा, भाऊ, पती, काका. चला आता या प्रश्नाचे उत्तर काढूया. तर पहा, ही आहे स्नेहा आणि ती म्हणत आहे हा माझा वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. आता हे झाले स्नेहाचे वडील. आता हा झाला स्नेहाच्या वडिलांचा मुलगा. आता हे स्नेहाचे वडील, हे या मुलाचे पण वडील आणि या दोघांचे वडील हे. तर या दोघांचे रिलेशन काय असेल? तर हे दोघे मग भाऊ बहीण झाले. तर तो व्यक्ती स्नेहाचा भाऊ आहे आणि आपले उत्तर आहे ऑप्शन नंबर बी भाऊ. चला आता पुढचा प्रश्न पाहू. संदीपने रोहनकडे पाहून सांगितले, हा माझ्या आईच्या पतीचा मुलगा आहे. रोहन संदीपचा कोण आहे? आणि ऑप्शन आहे भाऊ, चुलत भाऊ, काका, काहीच नाही. चला आता या प्रश्नाचे उत्तर काढूया. तर पहा, हा आहे संदीप आणि हा आहे रोहन. आता संदीपने रोहनकडे पाहून सांगितले की हा माझा आईच्या पतीचा मुलगा. तर ही झाली संदीपची आई आणि हे झाले संदीपचे आईचे पती म्हणजेच संदीपचे बाबा. आणि हा जो रोहन आहे हा संदीपच्या आईच्या पतीचा मुलगा आहे म्हणजेच संदीपचे बाबांचा मुलगा. तर तो संदीपचा काय होईल? तर ते दोघांमधला रिलेशन काय असेल? तर ते दोघे भाऊ असणार. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए भाऊ. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ भेटत राहतील.